सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार सरोज आहिरे यांचा दणदणीत विजय झाला असून त्यांना 81,297 मतदान झाले आहे। महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री आहेरराव यांचा 40,463 मतांनी आहिरे यांनी पराभव केला आहे। तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे योगेश घोलप यांना तिसऱ्या स्थानावर आहे। आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। दुपारी 3 वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी सरोज आहिरे यांना विजयी घोषित केले। या विजयानंतर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मतदान कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला। गुलाबी रंगाचा गुलाल असलेला हायवा यांनी गुलाल उधळत ठिकठिकाणी आमदार सरोज आहिरे यांच्या रथाचे स्वागत करण्यात आले। जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या हाराने रथाचे स्वागत करण्यात आले। सय्यद पिंपरी येथील ग्रामस्थांनी सरोज आहिरे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। आहिरे यांनी मागील 5 वर्षात देवळाली मतदारसंघातील अनेक गावांसाठी निधी मंजूर करून मोठमोठी कामे पूर्ण केली। या कामांमुळे देवळाली मतदारसंघातील नागरिकांनी अजित पवार राष्ट्रवादी उमेदवार सरोज आहिरे यांना बहुसंख्य मतांनी विजयी केले आहे। येणाऱ्या पुढील काळात अनेक विकास कामे देवळाली मतदारसंघात करणार असल्याचे सरोज आहिरे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले आहे। 2024 विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देवळाली मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेने महायुतीला, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि मला जो कौल दिलेला आहे, मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते। सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते गेल्या महिन्याभरापासून जे मतदारसंघामध्ये झिजले त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, RPI असेल, मित्र पक्ष, या सर्व पदाधिकाऱ्यांचे, माझे शेतकरी बांधव असतील, माझ्या मायमाऊली असतील, माझे तरुण बांधव, माझ्या तरुणी भगिनी, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि हा विजय माझा जसा आहे तसाच माझ्या मायबाप जनतेचा आहे। त्याच्यामुळे विकासाला जे मत आणि जो कौल जनतेने दिलेला आहे तो कौल मी स्वीकारून यापुढेही विकासाची गंगा ही अविरत सुरू ठेवेल, एवढं वचन या निमित्ताने मी सर्व मायबाप जनतेला देते। पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते।